शेतकरी मित्रांनो, आपण इथे तीळ गौरव 55 याची पेरणी केल्यानंतर आपण डवरणी केली, साधारण उंची अर्धा फूट झाल्यानंतर नंतर खुरपणी केली आणि त्याच्यानंतर आपण त्याला 3-3 तास सिंगल पाईपावर तुषारनं पाणी दिलं. आणि आता ही पोझिशन जी आहे ती तिळाची फुलाची अवस्था आहे. हे बघा, अशा प्रकारे फुलं चालू झालेली आहेत. तर अशा पोझिशनमध्ये आपल्याला आता थोडंसं पाण्याचा ताण द्यायचा आहे, कारण जास्त पाणी जर झालं तर आपल्याला साधारणतः इथं वाढ जास्त दिसेल. आणि दोन जी बोंड्या असतात ह्या बोंडीमध्ये किंवा दोन फुलामध्ये जे अंतर आहे हे आपल्याला हे इथलं अंतर जास्त दिसेल आपल्याला. हे बघा, इथपासून ते इथपर्यंत अंतर जास्त दिसेल. अति पाण्यामुळं थोडंसं ताण द्यायचं आहे. ताण दिल्यामुळं काय होईल, आपली बोंडीचं जे आकार आहे म्हणजे अंतर आहे दोन बोंडीमधलं ते थोडंसं कमी होऊन जाईल आणि आपल्याला पाहिजे तशी वाढ थोडी टप्प्याटप्प्याने करता येईल. आणि जितकी जास्त वाढ करता येईल तितकं जास्त आपण त्याला पाणी देत राहायचं समोर. त्यामुळे काय होते, आपल्याला पाहिजे तसं उत्पादन मिळून जाते. आणि जास्त उंची झाल्यामुळं आपल्याला भरपूर बोंड्या मिळतात, भरपूर फांद्या मिळतात, त्याच्यामुळे ॲव्हरेज चांगल्या प्रकारे येतो. आणि आता फुलं आल्यामुळे इथं मधमाशांचं प्रमाण पण इथं चालू झालेलं आहे. आपण इथं बघू शकता, अशा प्रकारे मधमाशा पण फिरत आहेत. तर अशा अवस्थेमध्ये आपल्याला रोगर 30 मिली, 10 मिली कॉन्फिडॉर आणि M45 40 ग्राम 15 लिटर पाण्यात टाकून फवारायचं आहे. कारण या अवस्थेमध्ये फुलाची अवस्था चालू झाल्यानंतर इथं मावा, तुडतुडा, पांढरी माशी यांचा प्रभाव होण्याची शक्यता असते. तर त्यासाठी आपल्याला इथं अशा प्रकारे 15 लिटर पाण्यात घेऊन हे कीटकनाशक फवारायचं आहे.